साठविला हरीजी हृदय मंदिरे त्यांचे सरलीर झार झाला सफल व्यापार हरियाला हता मग कैसी भय चिंता थोडस ट्रबल द्या कडक करा थोडस त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरो निधी उरे त्यांचे सरली येर झार झाला सफल व्यापार पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मकर सुधारे बरन हुर गोवर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस विकार मस्तक हे पायावरी मस्तक हे वार करे संताया वार करे वार कर संताया वार कर संताया
माझा पायावरे या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी म्हणून साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकोबरायांचा 4 चरणाचा साधा सरळ सोपा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलाय. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार. आपल्या या पवित्र श्री क्षेत्र नंदागौळ या नगरीमध्ये कैलासवासी शेषेराव कुंडलिक गीते यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. त्यामध्ये त्यांचा सर्व परिवार, गीते परिवार, त्यामध्ये त्यांचे 2 मुलं अनंत शेषराव गीते आणि आदिनाथ शेषराव गीते, असा हा सर्व गीते परिवार. खरं तर एखाद्या परिवारातील एखादं पात्र त्या परिवाराला सोडून जावं हे दुःख माणसाच्या जीवनात खूप मोठं असतं. जीवनामधली आई गेली, जीवनामधले वडील गेले की माणसाचा आधार जात असतो. कारण की आई आणि वडील हे आपल्यासाठी देव स्वरूप असतात, देवरूप असतात. नोहे नोहे देवच असतात, सकारात्मक आहे. संतोष महाराज नाही म्हणित, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. एखादा पोरगा जर घरी मायबापाच्या पाया पडत असेल किंवा बाप गेल्यानंतर जर बापाचं वर्षश्राद्ध करत असेल, त्याचं गोड जेवण जर करत असेल, तर मला तरी असं वाटतं त्या पोराला ना काशीला जाण्याची गरज आहे, ना मथुरेला जाण्याची गरज आहे, ना पंढरपूरला जाण्याची गरज आहे. अर्थात माय बाप केवल काशी तेने न जावे तीर्थाशी. सगळे तीर्थ त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत. पण कधी माय बापाची सेवा केल्यानंतर. असंच या परिवारातील एक बाप या गीते परिवाराला सोडून गेले आणि त्या बापाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. आमच्या वडिलाला देवाच्या पायापर्यंत जागा मिळाली पाहिजे. का हो बाबा, कीर्तनात मिळते का? इतक्या साध्या वातावरणात नुसतं टाळ वाजवल्याने, नुसतं कीर्तन केल्याने, नुसता पकवाज वाजवल्याने खरंच देवाच्या पायाजवळ जागा मिळेल? 101% मिळेल. ज्ञानोबा म्हटले, गायक तो उद्धरला. जो गायक, जो वारकरी अंतकरणापासून चाल बनतो, अंतकरणापासून गायन करतो ना, त्याच्या एका एका स्वरात इतकी ताकद असते की तो स्वर त्या गायकाला ज्ञानोबारांच्या समाधीपर्यंत जाऊन पोहोचतो करतो. इतकी ताकद आहे महाराज. भजनात इतकी ताकद आहे, कीर्तनात इतकी ताकद आहे. हे कीर्तन, हे भजन तुम्हाला देवापर्यंत नेऊन पोहोचत करतं. देवापर्यंतचा प्रवास थोडा बाजूला ठेवा. नंदा गौळकर, ज्या ठिकाणी कीर्तन आहे ना, माझे भक्त गाती जेथे, अरे नारदा मी उभा तेथे. जरी दिसत नसेल तर देव साक्षात कीर्तनात असतो. जे देव स्वतः होऊन कीर्तनात येतो, तिथं कीर्तनामुळं, तिथं भजनामुळं का वडिलाला देवाच्या पायाजवळ जागा मिळणार नाही? अशी ताकद आहे महाराज या कीर्तनात, या भजनात. म्हणून कीर्तन ठेवतात लोक, भजन ठेवतात वर्षश्राद्धाला. का बरं बाबा? काही नाही, याच्यात ताकद आहे. देवाच्या पायाजवळ जाण्याची ताकद आहे. मला असं वाटतंय त्या निमित्ताने या ठिकाणी आज हे कीर्तन करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये आहे. ज्यांच्यामुळे या ठिकाणी
कीर्तनाला येण्याचा योग आला, कीर्तनासाठी ज्यांचा संपर्क झाला ते आमचे अतिशय जिवलग मित्र, महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट, आपल्या परळी तालुक्याचं, आपल्या बीड जिल्ह्याचं, आपल्या भागाचं, महाराष्ट्राचं वैभव असणारे आणि माझ्यावरती ज्यांचं बंधुवत प्रेम आहे असे आमचे सर्वांचे लाडके, आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे, अगदी गोड चाल ज्यांची तुम्ही आता ऐकली ते वृक्षराज महाराज आंधळे सर. सरांचा संपर्क या कार्यक्रमासाठी झाला. खरं तर नंदागौळमध्ये मी 2-3 वर्षापूर्वी सुद्धा एकदा आलो होतो कीर्तनासाठी. परत गेल्या वर्षीही मला श्रावणाच्या सप्त्यात गोकुळ अष्टमीमध्ये तारीख मागितली होती, पण आमचं हुंड्यात जमलं नव्हतं. असो, मी फक्त आमच्या सर सोबत कधीच हुंड्याचं बोलत नाही बरं का, कारण ते आमचं प्रेम आहे महाराज, आहे का नाही. पैशापेक्षा प्रेमात खूप जास्त ताकद असते. प्रेमाची तो ऐसी जाती सर्वस्वासी मुखावी. प्रेम तुम्हाला शेवटपर्यंत नेऊन पोचतं करतं. पैसे काय हो, पैसे जपणारे माणसं, पैसे जोपासणारे माणसं तुम्हाला मी फुटाव दाखवील. असं गाव नाही, असं घर नाही की तिथं रतन टाटाचं नाव माहीत नाही. पण गेल्यानंतर आया था नंगा और जाएगा भी नंगा, हा इतिहास आहे या मृत्यू लोकाचा. इथं सोबत येतं ते प्रेम येतं. म्हणून प्रेमातून या ठिकाणी हे कीर्तन करण्याचं सौभाग्य आहे. आमचं दोघांचं फार प्रेम आहे भावासारखं. आणि आमचे बंधू वृक्षराज महाराज आंधळे सर, सरांच्या प्रेमामुळं परत एकदा नंदागौळमध्ये या ठिकाणी माधव बाबांची सेवा करण्याचं भाग्य जीवनामध्ये आहे. म्हणून आदरणीय वृक्षराज महाराज यांना त्या ठिकाणी वंदन करतो. त्यांच्या शेजारी जे आहेत ते आमचे अतिशय जिवलग, आपल्या भागाचं अतिशय सुंदर भजनानंदी एक नाव, भजन सम्राट आमचे राजभाऊ महाराज मुंडे. इको कमी करा थोडंसं, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. आपण सर्वच महाराज मंडळी, महाराज आहेत माधव महाराज, तुम्हालाही महाराज धन्यवाद. त्यांच्या पलीकडे जे आहेत ते महाराष्ट्रातील एक नामवंत भजन सम्राट, आमचे अतिशय जिवलग मित्र. अगदी सुंदर गाणं आहे, तयारीचं गाणं, आणि स्वभाव फार सुंदर आहे. हो, गुण असावा माणसाकडे, पण त्याचा स्वभाव चांगला असावा. भीमसेन महाराज म्हणायचे बरं का, फार सुंदर. ना तर एखाद्याला गाथा पाठ आहे, एखाद्याला ज्ञानेश्वरी पाठ आहे, एखाद्याला मृदंग अलंकार आहे, गायन अलंकार, पण स्वभाव नाही. काय करायचे हे की नाही. काय जाळावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेली. काय कामाचं. ही मंडळी रोज कीर्तनाला परळी भागात, बीड जिल्ह्यात, अंबाजोगाई, अहमदपूर, इकडे तिकडे. का बरं? यांचा स्वभाव चांगला आहे म्हणून लोक यांना बोलवतात, यांचं गाणं चांगलं आहे म्हणून लोक यांना बोलवतात. हे महत्वाचं आहे. म्हणून गोड ज्यांचा स्वभाव आहे असे भजन सम्राट आमचे अतिशय जिवलग मित्र, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे कैलास महाराज मुरकुटे, त्यांनाही धन्यवाद देतो. माझे जवळचे मित्र आहेत, महाराजांचं नाव मनोहर बाबा, आमच्या मनोहर बाबांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्या पलीकडे असणारे आमचे हरिभक्तपरायण, माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे आमचे अतिशय जिवलग भजन सम्राट आदरणीय आमचे राजभाऊ महाराज मरळवाडीकर. राजभाऊचा स्वभाव सुद्धा फार गोड आहे महाराज, आहे की नाही. एकदम छान व्यक्तिमत्व, नम्र व्यक्तिमत्व आहेत आणि माझ्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे. आमची 15 दिवसातून तर आता नक्कीच भेट आहे की नाही सर. आणि आनंद आहे महाराज त्याच्यात. चला, फार छान. राजभाऊ महाराजांना ही वंदन. ज्यांचं युट्यूबचं चॅनल आहे श्रीनाथ, त्यांच्या बी चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर ज्यांचा साऊंड आहे, हॉलमध्ये लावलंय पण फार उत्तम लावलंय दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. इकडे मृदंगावरती आहेत मृदंग सम्राट, मृदंग विशारद, आमचे अतिशय जिवलग मित्र, माझे गुरुबंधू. एकाच ठिकाणी राहिला होतो, एकाच ठिकाणी खायला, एकाच पिटीमध्ये, एकाच हातरुणात झोपायला. लहान होते माझ्यापेक्षा, पण अगदी रियाज करायचे. मृदंग तयार आहे. आणि परत कीर्तनाच्या अभ्यासाकरता मी परत 7-8 वर्ष आळंदीला गेलो, पण सोबत होतो आम्ही. माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे आनंद महाराज लोहिया फार सुंदर पकवाज वाजवतात. त्यांच्या भाषेत घनचोको आहे का नाही, एकदम घनचोको कार्यक्रम आहे. स्पष्टता एकदम छान. म्हणून आमच्या लोहिया महाराजांना धन्यवाद. विनेकरी महाराज, माझ्या माता माऊल्या, पुरुष मंडळी सगळ्यांना वंदन करतो. आणि आपल्या अभंगाला, चिंतनाला सुरुवात विनंती एकच आहे, राहिलेल्या वेळेमध्ये लक्षपूर्वक आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका विठ्ठला.
हरे विठ्ठल चिंतनातला अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचा आहे. अभंग साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. नेहमी करता भजनात म्हणल्या जाणारा अभंग आहे हा. फार सोपा आहे. जन्म मरणाचं उत्तर सांगणारा अभंग आहे. फार सुंदर आहे. तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान मंडळी आहेत महाराज, की तुम्हाला आम्हाला भगवंताने नरदेहात जन्माला घातलं. भाग्यवान आहेत तुम्ही आम्ही. त्यातली त्यात भाग्यवान आहेत आपण की भारत देशात जन्माला घातलं. नरदेहात तर अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात ना जन्माला आलेले. जा अमेरिकेला, जा चीनला, जा जपानला, जा ऑस्ट्रेलियाला, जा लंडनला, जा इंग्लंडला, जा थायलंडला. आता आम्ही जाणार आहेत मे महिन्यामध्ये दुबईला. तिकडे पाऊसच पडत नाही दुबईला. एक जणाचा खर्च 1,25,000 रुपये आलाय आम्हाला. विमान राहायचं हे त्यो. पण तिथले ही लोक नरदेहात जन्माला आली. कीर्तन लक्ष देऊन आहे का? महाराष्ट्रात जन्माला आले. मी आणखीन पुढचं जाऊन सांगेल. महाराष्ट्रात तर जन्मालाच आले, पण त्यातली त्यात आणखीन भाग्यवान आहे तुम्ही आम्ही की आपला जन्म इथं बीड जिल्ह्यात झाला. इथे बीड जिल्ह्याच्या बाहेर कुणी आहे का? कुणीच नाही. हे लातूर आहे का? बीडच आहे. नाही बीडच आहे. भाग्यवान आहेत आपण. बीड जिल्ह्यात जन्माला आलो. का हो बाबा, प्रांतवाद करता का? जरा अभिमान वाटून घेता का? अभिमान नाही, पण स्वाभिमान नक्कीच सांगेल मी तुम्हाला. स्वाभिमान काय आहे बाबा? काही नाही. ज्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या जिल्ह्यात भगवान बाबा जन्माला आले. ज्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या जिल्ह्यामध्ये वामन भाऊ. ज्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या जिल्ह्यामध्ये माधव बाबा. ज्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या जिल्ह्यामध्ये बंकट स्वामी महाराज. ज्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या जिल्ह्यामध्ये भीमसेन महाराज. जिथे हरीचे दास घेती घेती, जिथे हरीचे दास घेती, जिथे हरीचे दास पावन तो देश, पवित्र तो पावन तो देश, नारायण काय भाग्यवान आहेत आपण. थोडा आवाज द्या मॉनिटरला मला. तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा हरीच्या दासांच्या कुळात आपला जन्म आहे. भाग्यवान आहेत आपण. पण याच्यात आणखीन एक महत्वाचं आहे. ज्या कुळात जन्म झाला
जे हरीचे दास आहेत ना त्यांचं जीवन पहा महाराज तुम्ही. कर्म धर्म त्यांचा, इथं अंडरलाईन करा, झाला नारायण, इथं सोडायचं आपल्याला. फार सुंदर आहे अगदी असं खटकिनी झालं बरं का, मस्त प्रमाण. वा. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्या देशातले माणसं आहेत आपण, त्या परिसरातले, त्या महाराष्ट्रातले माणसं आहेत आपण, आणि आपण भाग्यवान आहेत महाराज. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. मन असं झालं पाहिजे, हृदय असं झालं पाहिजे. येथोनिया नठू माता चरणा वाचोनी मरणा वाचोनी सर्वदा. आहे की नाही? काय सुंदर जीवन आहे महाराज. खर तर या देहाचा, या जीवनाचं, या देहाचं जर ऑब्झर्वेशन केलं ना, जेने हा देह किंवा जेने हा जीव दिला दान तयाचे, आणि हे त्याच्यासाठी, हे त्याच्यासाठी, हे त्याच्याशिवाय अधूर आहे. सुरदासजी एका ठिकाणी छान म्हणतायत, काही गोष्टी शिवाय अधूर आहे. जसं कीर्तन मृदंगाशिवाय अधूर आहे. म्हणून एका ठिकाणी छान म्हटलंय, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्म रस आवडीने. काही काही महाराज लोक फुगिरांनी सांगतात, आपल्याला काय लागत नाही, पकवाजा लागत नाही, काही नाही. तुला असं रुमण्याने हाणलं पाहिजे, पकवाजा लागत नाही, तसं कसं म्हणायला लागलं? मग तो तुकाराम महाराजाच्या विरोधात चालला. पकवाजा लागत नाही म्हणलं, असं कसं जमन? अरे तसं नाही. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष मग सेवू ब्रह्मरस आवडीने. त्याच्याशिवाय नाही. म्हणून वारकरी संप्रदायात आल्यानंतर, लय कीर्तन आल्यावर, लय चांगली मोठी नवीन गाडी झाल्यावर, लय प्रसिद्ध झाल्यावर भ्रमात कधी पडायचं महाराज लोकांनी? कधीच भ्रमात नाही पडायचं. मी मोठा आहे ना, आपल्याला लय कीर्तन आहेत, लय लोक मानितेत. डोक्यातलं काढून टाकणी. लोक जेवढं इथं घेतात का तेवढं लोक असं करून लगेच असं सुद्धा करतात महाराज. म्हणून लय माणसाने गर्वात कधी यायचं नाही. फक्त एक काम करायचं, संप्रदायात राहत असताना अंतकरणापासून देवाची सेवा करायची आणि आपल्या मस्तीत जीवन जगायचं. आग लगी बस्ती में तो साधू अपनी मस्ती में. बस दुसरा जीवनाचा अर्थ काहीच नाही. आणि एकच लक्षात ठेवायचं, त्यांनी फुकट दिलेलं आहे ना, फुकट दिलंय तर त्याची विल्हेवाट, त्याची जोपासना, त्याचा मार्ग कसा असला पाहिजे हे आपल्या हातात आहे. हे आपल्या हातात आहे ना महाराज, ते आपण ठरवलं पाहिजे. आणि हे ना, हे फक्त त्याच्या करताच आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. नाहीतर हे भजनाशिवाय अधूर आहे. सुरदासजी एका ठिकाणी छान म्हणतायत, हो पंछी पंखा बिना हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना कूपनीरा बिना, धेनु चीर बिना, ये मंदिर दीप बिना, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, तू मेरे मना, अरे तेरी बीती उमर हरि नाम बिना. हे हरिनामाशिवाय अधूर आहे. म्हणून घ्या ना, घ्या रे, घ्या घ्या रे, घ्या घ्या रे, मुखी नाम घ्या, घ्या रे, घ्या घ्या रे, घ्या रे, मुखी नाम घ्या. लय अवघड असतं तर आम्ही तुम्हाला सांगितलं नसतं घ्या म्हणून.
तुक म्हणे सोपे आहे सर्व गुणे असं हे तुक म्हणे सोपे आहे सर्व गुणे तुक म्हणे सोपे आहे सर्व गुणे तुक म्हणे सोपे आहे येतो आस नात जाणी घेतो तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जेवढ्या काही जगात अवघड अवघड गोष्टी भगवंताने बनवलेल्या आहेत त्या सगळ्यात सोपं महाराज ही काय नामस्मरण सगळ्यात सोपं. म्हणून एक कीर्तनातून तुम्हाला मी एक विनंती करेल, प्रबोधन करेल. गावात याला त्याला नाव ठेवण्यापेक्षा मंदिरात या, देवाच्या समोर बसा आणि त्याच्यासोबत बोला, त्याचं नामस्मरण करा. गावात व्यसन करून याला त्याला आडवं उभं राहण्यापेक्षा, याला त्याला आडवं जाण्यापेक्षा, याची त्याची निंदा करण्यापेक्षा कबीर महाराज म्हटले, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. एखाद्याची निंदा करून काय फायदा आहे? निंदा हा असा दगड आहे, मारल्यानंतर वापस आपल्याकडे येतो महाराज, तो वापस आपल्याकडे येतो. पण नामस्मरण केलं ना, नामस्मरण तुम्हाला महाराज सिद्ध बनवतं, साध्यापर्यंत नेऊन पोचतं करतं. उग लोकाच्या काड्या करण्यापेक्षा, कुचा निंद्या करण्यापेक्षा, ह्याची त्याची उडीण्यापेक्षा, ह्याला त्याला नाव ठेवण्यापेक्षा, ह्याच्या त्याच्या नावानं बोट मोडण्यापेक्षा देवाचं नामस्मरण केलेलं किती चांगलं आहे, सोपं आहे ना. नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे, आवाज जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे जावे वनांतरा, गती जायास जावे वनांतरा. हे जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, नलगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ज्याचं नामस्मरण मजबूत आहे देव त्याच्या घरी येतो. बोबड्या जाऊन रुसला तर बोबड्या नाही, देव बोबड्याकडे रुसवा काढायला गेला होता. का? भाव ओरिजिनल आहे ना, नामस्मरण ओरिजिनल आहे ना. नामस्मरणाने होतं काय हो महाराज? करू आम्ही, काय अडचण नाही, हा करू. होतं काय नामस्मरणाने? नामस्मरणाने मंदिरातला देव आपल्या दारात येतो. माणसाच्या जीवनाची एरजार नामस्मरणाशिवाय संपत नाही. आता किती जन्म झाला तेरा, गणित नाही जे दातारा. किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित. किती व्हावे फजित.
नसली तरी परत परत यावं लागतं ना, इच्छा नसली तरी परत परत राहावं लागतं ना, आणि इच्छा नसली तरी परत परत जावं लागतं. आगा कर्मी जेवरावे तय ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. शब्द किती महत्वाचा. ऐसे किती, किती आले आणि किती गेले. कर्माच्या बाबतीत कर्म रेखा टळेना, आणि ललाटी जे लिहिले सुट्टी नाही बरं का याच्यातून. कर्माच्या बाबतीत किती आले आणि किती गेले. आज मेला, थोडासा आवाज दे चारी याला आतमध्ये. पंजा मेला बाप मसना गेला, असे देवा. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. टाळे. देखत देखत ना तू पंतो, हो देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे. वा की उठा जागा पाठी भय आले मोठे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. ला 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 ला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत 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 ना तू पंतू तोही पैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला. कुठं जगा पाठी भय आले मोठे. कुठं जगा पाठी भय आले मोठे, भय आले मोठे, भय आले मोठे. वा हा जोरात तरी वाजवा. वा जावा लागतं. चाल जरा गाण्याच्या चालीची चाल, पण लय गोड आहे. शिकणार आहे ना. जाणारे सुद्धा असे दम्मा दम्माने जातात. हा लगेच गेला लगेच गेला लगेच गेला असं नाही ना. दम्मा दम्माने जातात. त्यांना जे कर्म आहे ना वाट्याला आलेलं ते इथंच. पण कर्माच्या बाबतीत असे किती गेले आणि किती आले त्यांचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. कोण घेतं नाव. इथे इतके जण बसलात तुम्ही, इथे इतके जण बसलात. सांगा तुमच्या ढोपर पंजाचं नाव काय. कीर्तनाचं पाकिट देतो तुम्हाला मी. माहिती कुणाला. पंजाचं माहित नाही. माहिती का. काही संबंध नाही महाराज, काही संबंध नाही, काही संबंध नाही. तसं पाहायला गेलं तर ते आपलं रक्त आहे. पण इथं रक्त रक्ताचं नाव कधी लक्षात ठेवीत नाही. पण नंदा गोळकर 750 वर्ष झालं. आज कीर्तनात जगातला कोणताही महाराज कीर्तन करायला यावं द्या, त्याला ज्ञानोबरायाचं नाव कीर्तनात घ्यावाच लागतं. सकारात्मक आहे. घ्यावाच लागतं, घ्यावाच लागतं. महाराज जर एखादा कीर्तनात ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं नाव घेत नसेल ना, तर त्याला इथं जवळपास एखादी नदी असेल ना, त्या नदीत नेऊन पुरला पाहिजे. 750 वर्ष झालं ज्ञानोबरायांचं नाव लोक विसरायला तयार नाही. रोज कीर्तनात आहे. इथं ढोपर पंजाचं नाव माहित नाही ना, पण ज्ञानोबरायांचं नाव माहिती आहे महाराज. का. कर्म आहे. किती आले कर्माच्या बाबतीत, किती गेले त्यांचं नाव सुद्धा कुणी घेत नाही. पण इथे एक ठिकाणी शब्द चांगला आहे. आता उठा. आता तरी गेले किती, गेले आले किती, गेले किती, यांचा अनुभव घ्या, यांचा ऑब्झर्वेशन करा, यांचा अभ्यास करा. आणि आता तरी आता जागा. असं हे भीमसेन महाराजांची चाल आहे. लय गोड मनाचे महाराज. त्या फिरत्या कॅसेट मध्ये ऐकलेली मी. लय गोड चाल असायच्या. राहिल्या नाही चाली. फार सुंदर. आता जागा. आवाज द्या थोडासा मला. आता जागा. टाळ सुद्धा. चला हा आनंद घेऊ. आता जागा. आता जागा. आता जागा. आता जागा. आता जागा रे बाईनो.
जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो चोर निसल्या नाडोनी भागा चोर निसल्या नाडोनी भागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा ना आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा रे बाईनो जागा रे बाईनो जागा बाईनो जागा बाईनो जागा जाग करणाऱ्या चाली होत्या जाग होणं महत्वाचं आहे का हो महाराज कशामुळे जाग व्हायचे आम्ही तर जागेच आहेत या जाग होण्याला काही महत्व नाही सावध होनी भजनी लागा देव करा देव करा कैवारी याला जाग होणं म्हणतात सावध होनी भजनी लागा हे जाग होणे हे तुमच्या आमच्यासारखे तर असे जागे किती बी पण खरं जागा होणं मला असं वाटतंय गड्या आत्मकल्याणासाठी ते तुम्हाला एकदम परफेक्ट आहे आणि ते जागा व्हायला कुणी तयार नाही होईल काय महाराज जागा झाल्यानंतर जीवनाची इरजार संपल्याशिवाय राहणार नाही आता किती वेळ किती वेळा किती दा कशामुळं कुणामुळं का फार प्रश्न आहेत महाराज जीवनासमोरचे फार प्रश्न आहेत बऱ्याच लोकांना वाटतं अरे गाव आपली निंदा करतो घरातले लोक नीट बोलत नाहीत किती चांगलं काम करा किती परमार्थ करा गावातले लोक आपल्याला वाईट बोलतात चांगल्या रस्त्याने चाललो तरी कुणी रामराम घालीत नाही गळ्यात तर माळ आहे कपड्यावरती तर गंध आहे आपल्या ना कुणी आपल्याला जयहारी घालीत ना कुणी आपल्याला रामराम घालीत का बरं असं नाही मला असं वाटतंय गड्या जीवनाची वाटचाल चुकीची आहे आपली खरं सांगतो तुम्हाला माणूस किती वेळा आणि किती दिवस आणि किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला फार किंमत आहे याला फार किंमत आहे ना तर एखादा माणूस 100 वर्ष जगला काय केलं काय नाही गावातल्या लोकांचा सगळा काटा काढला आणि परळीला राहायला गेला अंबाजोगाई राहायला गेला काय बेगा असेल पण एखादा माणूस जर त्याने आयुष्यभर भजन केलं असेल तुम्ही जर कधी येडशीकर परंपरेमध्ये जर आले ना आता मी तिकडे कीर्तन करतो रामकृष्ण भाऊ येडशीकर भगवान भाऊ येडशीकर बायको एकदाच म्हणली होती बायको तुम्हाला का कळतं का नाही भजन करत फिरता टाळ वाजवीत फिरता प्रपंच कुणी बघायचा प्रपंचात पडले एकदाच बायको उलट बोलली होती पुन्हा भाऊनी संसाराचा दरवाजा जिंदगीत कधी पाहितला नाही कधीच नाही जिंदगीत दरवाजाच पाहितला नाही संसाराचा पण सरते शेवटी जेव्हा देहांत झाला भाऊचा आणि पंढरपूरला जेव्हा भाऊचा सगळा विधी केला ना तर त्याच भाऊच्या कवटीवरती नाव निघलं होतं रामकृष्ण हरी या परमार्थाच्या भजनाच्या जागा होण्याच्या पावत्यात ह्या महाराज जागा होण्याच्या पावत्यात आपल्या 10व्याला सुद्धा कोणी आहे ना हो तळमळीने एकदम अंतकरणातून सांगतो 10व्याला सुद्धा काय कोरोनात आपली लायकी होती काय लायकी कळली नाही आपली कोरोनात कळली नाही आपली लायकी कोरोनात तरी माणसं जागा व्हायला तयार नाहीत राव तरी या जन्म मृत्यूच्या राट गाडीतून लोक बाजूला निघायला तयार नाहीत महाराज हे वाटतंय तेवढं सोपं नाही महाराज तुम्हाला तरी लोक निघायला तयार नाहीत लोकांना वाटतंय चलता है चलेंगा चलो हा जमणार नाही याच्या पलीकडे जर तुम्हाला जाऊन जीवन जगायचं असेल ना
तर काय करावं लागेल महाराज? काहीच नाही. भगवंताशिवाय देवाशिवाय पर्याय नाही. त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जग जेठी. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरं तो पैसे घेतोय असं बी नाही. मोल नेगे जग जेठी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. पण महाराज कशासाठी एवढी मरमर हो? काहीच नाही. वाटते ना गावातल्या लोकांनी नाव ठेवू नयेत. वाटते ना बुवा इच्छा नसली तरी जन्माला आलो, इच्छा नसली तरी राहायला लागलो तिथं. लोक जगून देण्या गेले. तर किती लोक मागा लागले. लोकांना राम राम घालतात ना, लोक नीट बोलतात. राहण्याचीच इच्छा नाही. नको राहायचं इथं. सक्का भाऊ असून बांध कोरायला लागलाय. काय या मृत्यू लोकात पडलंय? कुठं नीट आहे हो मृत्यू लोक? कुठं नीट आहे हे जगणं? काय कर्म वाट्याला आलं म्हणतात ना. मला असं वाटतं याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर जीवन जगायचं असेल तर तुम्हाला भगवंताशिवाय पर्याय नाही. आणि याच्यामध्ये सक्सेस, याच्यामध्ये पास झालेले जे कोण आहेत ना ते संत आहेत. या जगातले कोणतेही संत घ्या, माधव बाबा घ्या, केदारी महाराज घ्या, भगवान बाबा घ्या. अरे भगवान बाबा तर जन्माला आले कीच पास झाले महाराज. पास होणं कळतं ना तुम्हाला? पास नापास. जन्माला आले कीच पास झाले. श्रावण महिना पवित्र झाले सावर गाव. किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. माता कौतुका पोटी जन्मले बाळ हे आबा. पाळण्यात टाळ्या वाजवी झाला गाव जागा. आनंदे चिव चिव करीती चिमणी पाखर. झालं उदार सावर गाव. हो झालं उदार सावर गाव. किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. वाड्यात 108 दिवे लागावे जन्माला आल्यानंतर ही पास होण्याची पावती आहे. हे ओरिजिनल बिल आहेत महाराज. तर तुमची आमची डायरी जर वरी गेल्यावर तपासली ना आपल्याला लाज वाटन. मया सहित हा मी काय संत नाही. मया सहित मी काय साधू थोडाच आहे. मी तुमचं सांगत नाही, मी मया सहित सांगतो. खरंच चान्स मिळाला ना वरी गेल्यावर आपली डायरी आपल्याला पाहायचा. माई शपथ लाज वाटून हो. माई शपथ इतकं हो ना. मी तळमळीने बोलणारा महाराज आहे. मी तसं काय भंगार थोडंच सांगतो, भंगार थोडंच बोलतोय. मी मायासहित म्हणतोय ना. तुमचं नाही सांगत आहे का नाही? तुमचं नाही. आणि तुमच्यापेक्षा आणि ह्यांच्यापेक्षा आणि ह्यांच्यापेक्षा आमची डायरी ते इतकी भंगार असं नवरी गेल्यावर लई. असे जीवलग माणसं सोडले तर तेवढाच काय पारमार्थ आमचा थोडेफार कमी जास्त पैसे घेतो. नाही तर पप्पा 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 जगातले नंबर 1चे नापास आम्हीच आहेत. लोक कंटाळले आम्हाला. लय पैसे आणले ना लई. पण ते बरं का परवडत नाही. परवडत नाही. तू फक्त एकदा तुला चान्स मिळाला पाहिजे. तुझी वरी गेल्यावर डायरी पाहायचा. मग कळन तुला. चांग देवासारखं कोर राहिलेलं बरं झालं असतं. हे सोपं नाही. हे सोपं नाही महाराज. हे परत 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 इथं महाराज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत यावाच लागतंय आणि रावाच लागतंय. पण संतांचं तसं नाही. संत याच्यात पास झालेले. आम्हा जन्म मरण नाही. धाक हा शब्द महत्वाचा आहे. धाक आपल्या माग जे लागलेला आहे ना ह्यो धाक आहे महाराज. ह्यो धाक. याला फक्त लेबल आणि याला फक्त झालर संसाराची. ह्याला झालर आणि याला लेबल फक्त संसाराचं आहे महाराज. नाहीतर हा धाकच आहे. पण संतांचं तसं नाही. आम्हा जन्म मरण नाही धाक. झाला
इहलोकी परलोक. अरे आम्हाला जन्माला घालणारे कोण? अरे आम्ही आमच्या मर्जीनुसार येतो, आम्ही आमच्या मर्जीनुसार राहतो आणि आम्ही आमच्या मर्जीनुसार जातो. येरझार आम्ही आमच्या जीवनाची आम्ही ठरवलेली. म्हणजे काय? अहो संतांच्या जीवनात येरझारच नाही. महाराज काय बोलायला लागले? खरंय ते बोलायला लागलो. संतांची सहली येरझार. एक मिनिट, वा बरोबर आहे. एकच मिनिटात येणार आहे. महाराज म्हटले अरे आमच्या जीवनात येरझारच राहिली नाही. येरझार राहिली नाही महाराज. मग तुम्ही याच्यापेक्षा नेमकं दुसरं वेगळं केलंय काय? अहो जे आम्ही करायला लागलोत ना तेच केलंय ना. पण ज्ञानोबा आहे तुकोबा म्हणत असतील अरे बाबा तुम्ही करतात ते ताकापुरतं रामायण आहे. काय हे? हे काय आहे? ताकापुरतं रामायण आहे ना हे. काय राजभाऊ खोट आहे? हेच खोट आहे लोहिया खोट आहे. अरे हे ताकापुरतं रामायण नाही, हे ताकापुरतं रामायण आहे ना. महाराष्ट्रातला कोणता कीर्तन कराय त्याला बोलाव बरं? तो 5 वाजता 4 वाजता उठून काकडा करतोय. बोलाव बरं मायापाशी आणा बरं त्याला. त्याचा नारळ फोडून सत्कार करतो मी. अवघ काय काय योग ढोंग आणते. इथून इतका गण लावते आणि आम्ही परमार्थाच्या गप्पा हाणायच्या ना तिथं. हा बस पोटासाठी सोंग ढोंग. इथं अजिबात परमार्थाच्या गप्पा हाणायच्या नाही. काय काय आमचे महाराज लोक ह्यांच्या वजन टाकत ह्यांच्यावर मुद्दाम अवघड अभंग घेणार. सांगणार तर तेच टिपणातलं पण अवघड अभंग. आणि म्हणा अरे गप्र तुला परमार्थिक आहेस, तुला तुकाराम महाराजाचा चुलतायस, असं बी काही नाही ना. असं काहीच नाही महाराज. हे चाललेलं आहे ना महाराज ताकापुरतं रामायण आहे. म्हणून येरझार संपायला तयार नाही ना. पण कैलास बुवा संतांच्या जीवनात येरझारच नाही राहिली. तुकाराम महाराजाला प्रश्न विचारला ओ तुकोबा राय तुमच्या जीवनात येरझार? महाराज म्हटले आमच्या जीवनात येरझार राहिलीच नाही. ओ महाराज मग जे तुम्ही करतात ते बी आम्ही करतो पण आमच्या जीवनात येरझार आणखीन संपलेलं नाही. तुमचं ताकापुरतं रामायण आहे. पण तुकोबा राय म्हटले आमच्या जीवनातली येरझार संपली पण आमच्या जीवनाची येरझार संपण्यामागचं कारण काय आहे माहिती का? पहिलं झाला साठविला रे हरी साठविला रे कैलास महाराज वा. संपण्यामागचं कारण येरझार संपण्यामागचं कारण एकच आहे. काय हो महाराज? त्याचं उत्तर आहे साठविला हरी. आम्ही हरीला साठवण्याच्या पलीकड दुसरं जिंदगीत कोणतं कामच केलं नाही. होय हे कोणता धंदाच केला नाही. पांडुरंग ध्यान पांडुरंग
पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी जागृती सोपानी पांडुरंग जागृती सोपानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग असं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंगच एवढाच आमचा धंदा आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवार गोविंदाचे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे पवारे दिन रजनी हाची गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे अखंड खंड तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे हे दैवत माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद. आओ आम्ही हे आमचा धंदा जोपासत असताना बायकांनी सुद्धा नावं ठेवली आम्हाला. कुणी? बायकांनी की माझ्या माय बापे बरे नाही केली पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. आपण सगळे भाग्यवान आहेत. आपल्या बायका आणखीन आपल्याला भिकारी म्हणत नाही. 10 रुपये घेऊन देतो कमान त्यात हा मन होय कैलाच बुवा हा राजभाऊ नाही मग आणि मी इमानदारी सांगतो आपण भाग्यवान आहेत महाराज. आपल्या बायका आणखीन आपल्याला भिकारी म्हणत नाहीत. समजित्यात का नाही त्यांच्या मनाला माहिती. समजित्यात का नाही हे त्यांच्या मनाला माहिती. पण आणखीन तोंडाने तर भिकाऱ्या म्हणल्या नाहीत ना आपल्याला. आणि जेव्हा मी बायको मला भिकारी म्हणीन मी तेव्हा गंगथडीला शेळ्या सांभाळायला जाईन. मग बायकोच भेट ना म्हणल्यावर कीर्तन काय करायचे तर मिशा काय करायच्या आहे का नाही. पण महाराज देवाला अंतकरणात साठवण्यासाठी ना कधी कधी साधू संतांनी प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवलं महाराज. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अरे काय जाळोनी संसार बैसलो अंगणी. इतकी ताकद आहे महाराज. प्रपंचे व स्वराज्य तुझे पायी मूळ किती तुझे पायी मूळ किती तुझे पायी प्रपंचे व स्वराज्य तुझे पायी मूळ चित्त तुझे पायी मूळ चित्त तुझे पायी हे चित्त भगवंतापाशी त्याच्या पायापाशी त्याच्या चरणावरती समर्पित करण्यासाठी प्रपंच ओसरो. म्हणून सांगू तुम्हाला माझे ज्ञानोबा आहेत ना म्हणून जगाची माऊली झाली.
अरे ज्ञानोबाराय स्वतःच्या मर्जीने आले, स्वतःच्या मर्जीने राहिले आणि स्वतःच्या मर्जीने निघून गेले. काळ ज्ञानोबारांना घ्यायला आला होता. काळ, जो काळ भगवंताच्या ताब्यात आहे, या जगातले सगळे पुरुषार्थ ज्याच्या ताब्यात आहे, तो काळ आहे ना, ज्ञानोबारांना घ्यायला आला. तर त्या काळाला 2 बोट दाखवलं होते. काळा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यायचं नाही. काळ परत आला, त्याला माझ्या मुक्ताबाईने 2 बोट दाखवले. काळा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यायचं नाही. परत आला काळ, त्या काळाला माझ्या निवृत्तीनाथ दादाने बोट दाखवले. काळा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना, ए बाबा, तोपर्यंत यायचं नाही. कुणाला घ्यायला यायला लागला तू? पण काळ परत 2 वर्षांनी, त्याला वाटलं 2 वर्षांनी बोलवलं काय की, तोपर्यंत समाधी संजीवन हरिपाठ. पण काय माझ्या ज्ञानोबारांचं वैभव आहे महाराज. खर तर माऊलीबद्दल कीर्तनात जितकं बोलावं तितकं कमी महाराज. ज्याने कधी प्रवृत्ती नावाचा गुण स्वीकारला नाही असे निवृत्तीनाथ महाराज आहेत. पण निवृत्ती म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा. माय बापे आम्हा त्यागिले जेव्हा. 750 वर्ष झाले नगोळकर. पण जाऊन पहा, ज्ञानोबारांच्या समाधीवरती, ज्ञानोबारांच्या मंदिरावरती सोन्याचा कळस आहे. भारत देशाचा इतिहास लोक बाहेर सांगायचे. भारत देशामध्ये गेले तर बालाजी सोन्याचा आहे. अरे जा माझ्या आळंदीला, ज्ञानोबारांच्या आळंदीमध्ये जर कधी तुम्ही गेले तर माऊलींच्या मंदिराचा कळस तुम्हाला सोन्याचा दिसेल. पण काय त्या ज्ञानोबारांचं जीवन महाराज. माय बापे आम्हा त्याजियले जेव्हा, तेव्हा ही संकटी आली नाही. माय बापे आम्हा त्यागियले जेव्हा. दादा टाळवाच हो थोडं. ज्ञानोबाराय मधुकुरीला जायचे. तत्कालीन लोक ज्ञानोबारायांना मधुकरी सुद्धा वाढत नव्हते. नंदा गावकर महाराज लोकांना वाटते आम्हाला लोक सध्या त्रास देतात. देऊन देऊन किती देतात? 1000 नाही तर 500चा. कशाचा त्रास आहे आपल्याला? अरे वेसोबा खेसरानं ज्ञानोबारांच्या काठीतील झोळी हिसकावून घ्यावी, पीठ जमिनीवरती टाकावं, याने परत घेऊ नये म्हणून पिठामध्ये माती मिक्स करायचा वेसोबा. ज्ञानोबारांच्या डोळ्यात पाणी यायचं, वाईट वाटायचं माऊलीला. अरे बाबा, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, मृद सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तोची साधू. या वेसोबा काकाला आपण जर वापस बोललो तर कोण आपल्याला साधू म्हणेल? कोण आपल्याला संत म्हणेल? कशी आपण विश्वाची माऊली होऊ? डबडब त्या डोळ्याने ज्ञानोबाराय जायचे. घाटावरून चलत असताना लोक परत आडवे यायचे. का रे ज्ञाना, वेसोबा काका काय म्हणला का रे दादा तुला? पण सरते शेवटी सिद्धपेठामध्ये जाऊन ज्ञानोबारायांनी ताटीचा दरवाजा लावून घ्यावा. 5 वर्षाची मुक्ताबाई आहे, चालत चालत यायची आणि ज्ञानोबारायांच्या ताटीचा दरवाजा पाहिजे ना. दिसत नव्हती माऊली, फटीतून पाहिजे, जिच्या पोटामध्ये 5 दिवस झालं अन्न नाही. नंदा गौळकर अशी जगाची माऊली, अशी जगाची आई, अशी जगाची बहीण माझी मुक्ताबाई. फटीतून सांदीतून पाहिजे तर जगाचा मालक रडतोय, माझा दादा रडतोय. आणि 5 वर्षाची मुक्ताबाई भावाला उपदेश करते. भावाला, हे दादा,
रडू नको दादा, मी तुला आणखीन 5 दिवस खायला मागणार नाही दादा. ही तुझी मुक्ताबाई आहे ना, खाण्यामुळं कधी दादाला माझ्या त्रास देणार नाही. पण दादा, अरे बाबा, जीभ दादा खाली आली म्हणजे कुणी दात पाडीत असत? जीभ दाताने चाविली कुणी 32 पाडेली दादा. लोकांनी त्रास दिला म्हणून असं रडायचं नसतं दादा. चिमुकली 5 वर्षाची मुक्ताबाई भावाला उपदेश करते, भावाला, दादा रडू नको दादा. दादा रडलं नाही पाहिजे. साहे अपराध जनाचा माऊली. दादा नाही मागणार. माहितीये मला, विसोबा काका आला होता दादा, त्याने काकीतील जोडी हिसकावून घेतली असेल दादा, पीठ जमिनीवरती टाकलं असेल दादा. पण दादा, जगाचा स्वभाव जर एखाद्या वेळेस त्रास देणारा असेल तर त्रास देणाऱ्याला सुद्धा आपण माफ केलं पाहिजे, तेव्हा आपण संत होतो ना. संतांचा स्वभाव आहे, विंचवानी चावलं तरी संत त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढतात. आईचं अंतकरण आहे ना, आईची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. म्हणून जगामध्ये ज्ञानोबरांच्या अगोदरचे संत आहेत काही काही जन्माला आलेले. पण वारकरी संप्रदायामध्ये आई ज्ञानोबरांना म्हटलेलं आहे महाराज, आईची कळवळ्याची जाती. दादा नाही मागणार तुम्हाला मी खायला. हो ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली. सरते शेवटी ताटी उघडावी आणि ज्ञानदादांचे डोळे पुसावे मुक्ताबाईनं. मला असं वाटतंय गड्या, त्याच ज्ञानोबरायला समाधीला जात असताना एका हाताला निवृत्तीनाथ महाराज धरतायत, एका हाताला निवृत्तीनाथ महाराज धरतायत. ओय नंदा गोळकर, दुसऱ्या हाताला धरायला गावचा सरपंच नाही. देव निवृत्ती आणे धरी दोन्ही कार. देव निवृत्ती आणे धरी दोन्ही कार.
ज्ञानेश्वर बैसाबय बैसा वा वा बैसा या बात असं वा जातो ज्ञानेश्वर जातो ज्ञानेश्वर. ऐका, एका हाताला निवृत्तीनाथ दादा, एका हाताला देव धरतोय देव. जरा माऊलींच्या समाधी सोहळ्याला जात जा. लोक बालाजीला जातात, लोक हरिद्वारला जातात, लोक ऋषिकेशला जातात, लोक वृंदावनला जातात. कधीतरी माझ्या थोडा इको द्या, आवाज द्या. ज्ञानोबरायांचा सोहळा पा. अहो ज्ञानोबराला समाधी द्यायची ना. पंढरपूरच्या पांडुरंगानं आळंदीला यावं. नुसतं देव येत नाही. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. आवाज द्या. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. समाधी महाराज हा जीवनाचा विजय. याचं नाव देव प्राप्ती, भगवंत प्राप्ती. आणि येरझार संपण्यासाठी दुसरा पर्याय नाही. त्यांची सरली वा! येरझार, त्यांची सरली 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 येरझार, सरली येरझार, झाला
राहिले 3 रन. किती रन राहिलेत मॅच जिंकायला? 3 रन. आणि बॉल लय मोठे उग 10-5 वर येतं, लय मोठे बॉल येतं. महेंद्रसिंग धोनी खेळायला आलाय. मग मॅच जिंकायला उगा 10 ओव्हर बाकी, रन काढायचे किती? 3 रन काढायचे. मग महेंद्रसिंग धोनी 6 हाणीन का उगा आपलं पळून काढीन? 6 हाणीन ना. तसा 6 हाणलाय शेवटी. वा, याला म्हणायचं मॅच जिंकणं. क्या बात आहे. खास एकदम छान. त्यांचे सरली पण कधी देव प्राप्त झाल्यानंतर भगवंत प्राप्तीसाठी हे जीवन आहे. मला असं वाटतंय गड्या 2 मिनिटं राहिली माझी. आता थोडे 5-10 मिनिटं उशिरा चालू झालं तर म्हणून 5-10 मिनिटं आहे की नाही. मी कधीच कमी घेत नाही महाराज. हा नाही वेळ आहे का नाही कधीच काय नाही निवांत. आज संध्याकाळचं कीर्तनच बीडच्या जवळ आहे त्यामुळे मी काय गडबड नाही काय नाही काय नाही. तो लांब असल्यावर गडबड करायची. उगा मोकर कशाला गडबड. 3 वाजून गेलेले आहेत मला माहिती. पण चला आहे ना, देवाचं काम इमानदारीने करायचं असतंय. दुसरं काय. 2 मिनिटं. या परिवारानं हे कीर्तन जे ठेवलंय कशा करताय हो? लय पैसे झालेत आपल्या घरात म्हणून महाराज लोकाला द्यायचेत का? असं आहे का काही? असं काही नाही. येरझार जीवनातली संपली पाहिजे. येरझार भजनाशिवाय, कीर्तनाशिवाय, देव प्राप्तीशिवाय, भगवंताशिवाय संपत नाही. हा, कोणाची? आमच्या बापाची येरझार संपली पाहिजे ना. बाप नावाचं पात्र जीवनात फार महत्वाचं आहे महाराज. ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मी गावानी दाखविना कधी कोणा डोळ्यात लपानी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पोटामधी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आपल्या बापानं खूप कष्ट केले. ती मुलानं बघितली पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे, ते जोपासले पाहिजेत ना. बऱ्याच पोरांना बापाचे कष्ट आणखीन ओळखू आलेले नाहीत महाराज. म्हणून बघा तुम्ही सक्सेस नाहीत जीवनात ते ज्या मुलांना ज्या बापाचे कष्ट ओळखता आले ना. आज समाजामध्ये त्यांना मान आहे. त्यांच्या लोक पाया पडतात, त्यांचं लोक दर्शन घेतात, त्यांना लोक मानतात, त्यांना लोक खुर्ची देतात, त्यांना लोक सिंहासन देतात. ज्यांनी माई बापाची सेवा केली नाही त्यांनी सिंहासनाची वाट कधी पाहिजे नाही. आपलं कर्म तसं ठेवा, आपलं वागणं तसं ठेवा, आपल्या मायबापाची सेवा तशी ठेवा, लोकांसमोर ती दाखवा. सिंहासन लोक तयार केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला. नाही तो सिंहासन की चिंता मत करो यारो खुद सिंह बन जाओ, अरे जहा बैठोगे वहा सिंहासन बन जाएगा. तेव्हा सिंहासन मिळतं माणसाला. अरे पुंडलिकाला अगोदर त्याचं दर्शन घ्यावं लागतं, नंतर पांडुरंगाचं आहे. फक्त मायबापाच्या सेवेमुळे सिंहासन आहे. असं काय करता तुम्ही? मायबापाला कच्च समजता. अरे मुकी मुकी माया त्याच्या मुकी घाल मेल हो, चिंता तुझ्या मुक्कामाची त्याच्या काळजात. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप कष्टाचा काबाडी ऊस माळ्यात तोडतो या. इको कमी करा. भाकर पोरांना देऊन कांड ऊसाच चाकतो या. आली जत्रा गावाची बाप जोरून मरायचा. पैसे खिशात नाहीत ना. उदार पादार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं आपल्या बापाचे दिवस आठवा. एवढा सुंदर बाप असतो ना. कीर्तनाची विनंती, त्या चांगल्या बापाला वृद्धाश्रमात कधी टाकू नका. माझी वेळ संपलेली. लाख वेळा लोकांना सांगतो मी, अरे बाबांनो
सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे आई वडिलांना सांभाळा एवढीच कीर्तनाची विनंती आहे. भरपूर वेळ झालेला आहे. एक चरणाचा भाव घरी घेऊन जा आणि माय बाप केवल काशी तिने न जावे तीर्थाशी एवढंच लक्षात ठेवा. आपलं वर्ष श्राद्ध आपलं कीर्तन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विडोबा ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे हरी 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 काही मोरो काही मोरो चढली त्याची चली काही गुरु नेती बुरी त्याची सरली त्याची सरली साला सुख यापार 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 साला सुपर